आपण आता हे दोन टॉपिक जे आहेत यांना आपण चिल्लर टॉपिक म्हणू शकतो, हे आज आपण पूर्ण करून टाकूया. ठीक आहे. तर ज्या पद्धतीने आपण PDF एस्केपमध्ये लिंक दिल्यात ती टेक्निक तुमच्या लक्षात आली असेल की नाही. अगदी त्याच पद्धतीची आपल्याला या ठिकाणी काम करायचे आहे. कसं करणार बघा. सगळ्यात आधी आपल्याला या ठिकाणी सर्च करायचं आहे थिंग लिंक नावाने, THINGLINK THINGLINK थिंग लिंक. ओके करायचे आहे. thinglink.com ओके करायचे आहे. मोबाईलवरही तुम्ही करू शकतात, मोबाईलवरही तुम्ही हे काम करू शकतात. डोंट वरी. फक्त काय करावं लागेल तुम्हाला, वरती 3 डॉट गेलात, 3 डॉटवर गेलात आणि काय सेटिंग करावं लागेल, डेस्कटॉप साइन करावं लागेल. यस. वन मिनिट. ओके. त्याआधी मी एक काम करतो, याच्यावर जाऊन आपण कशा प्रकारे ती PDF तयार करू शकतो, इमेज तयार करू शकतो ते मी तुम्हाला दाखवतो. हा बघा, आता ही आपण ओपन केलेली आहे, एक आपल्या ग्रुपला मी टाकलेलं आहे. ही लिंक ओपन करायची, लिंक शेअर करायची असते आपल्याला. लिंक शेअर केली की अशा प्रकारे ती इमेज ओपन होते. हे बघा, मागच्या बॅचला मी ही तयार केली होती दाखवण्यासाठी, ती तुम्हाला दाखवतोय. आता याच्यात बघा, हा ह्युमन बॉडीच्या ॲनाटॉमी आहे. ब्रेन, हा ब्रेन आहे हां की नाही. हा लंग्स, हार्ट, स्टमक, स्मॉल इंटेस्टाईन, लॉंग इंटेस्टाईन किंवा किडनी, लिव्हर. आता प्रत्येक पार्ट आहे आणि प्रत्येक पार्टला बघा, आता मी जे समजा लंग्स काय आहे, लंग्सवर क्लिक केलं तर काय होईल, लंग्स दिसतील. फॉर एक्झाम्पल बघा, लंग्सवर क्लिक केलं की लंग्सचा व्हिडिओ या ठिकाणी मला दिसेल. हे पहा. ओके. किंवा मी जर समजा स्टमकवर क्लिक केलं, स्टमकवर काय होईल बघा, स्टमकवर क्लिक करताच बरोबर मला काय दिसेल आपण बघूया. स्टमकवर क्लिक केलं तर स्टमकबद्दल आपल्याला माहिती मिळेल. स्टमकबद्दल आपल्याला ही माहिती मिळते आर्टिकलच्या स्वरूपात. बघा, स्टमकबद्दल पूर्ण माहिती. ओके. स्मॉल इंटेस्टाईन, त्याच्यावर क्लिक करतो. लॉंग इंटेस्टाईन, किडनीजवर क्लिक केल्यावर बघा, किडनीजवर क्लिक करतो. किडनी कशी काम करते आपल्याला या ठिकाणी दिसेल. दुसऱ्यांचे व्हिडिओ वापरले तरी काही प्रॉब्लेम नाही. किडनीज. आता लिव्हरची चित्र आपल्याला दाखवायचे, या ठिकाणी चित्र ॲड केले बघा, इमेज या पद्धतीने. After the food is swallowed, it leaves the mouth and then goes next to the esophagus. So let's focus on that. And just to make sure we all know kind of how far the esophagus goes, so I'm going to draw in some lines right here to show where it starts up here and then it ends right about here. ह्युमन ॲनाटॉमी काय असते, इथे बुक दिसते म्हणजे आपण या ठिकाणी रीड करू शकतो. आर्टिकल किंवा विकिपीडियाची लिंक आपण देऊ शकतो. बघा, विकिपीडियाची लिंक या ठिकाणी दिलेली आहे. वेगळ्या वेगळ्या लिंक आपण देऊन आपण हे काम करू शकतो. अतिशय सुंदर पद्धतीने आपण हे करू शकतो. काय केलं आहे मी त्यासाठी, सगळ्यात आधी क्रोमवर गेलो, क्रोमवर किंवा गुगलवर गेलात तरी चालेल. ओके. thinglink.com सर्च करायचे आहे. ही साईट ओपन करायची आहे, thinglink.com. ओपन केल्यानंतर आपल्याला साइन इन करावं लागेल. साइन इन लॉग इन. त्यासाठी बघा, लॉग इनसाठी काय करायचे आपल्याला,
वेगळे वेगळे पर्याय आहेत. त्यांच्यापैकी ट्विटर, फेसबुक यांच्याने कधीही आपण लॉग इन व्हायचं नाही. लक्षात घ्या, कधीही कोणत्याही साईटवर तुम्हाला लॉग इन व्हायचं असेल तर गुगलनेच लॉग इन व्हायचं, कारण गुगल सिक्युअर आहे इतरांच्या तुलनेने. म्हणून मी काय करेल आता, लॉग इन विथ गुगल करतो. लॉग इन विथ गुगल. वेगळे वेगळे माझ्या या ठिकाणी अकाउंट्स आहेत, त्यांच्यापैकी मी एक अकाउंट घेतो. चला, हे अकाउंट घेतो. अलाउ करायचे आहे. यापूर्वी मी ज्या वेगळ्या वेगळ्या लिंक्स तयार केल्या होत्या बघा, ही लिंक तयार केली होती वगैरे वगैरे, ते मला या ठिकाणी दिसत आहेत. सगळ्यात वरती आपल्याला दिसते क्रिएट. काय दिसते आपल्याला? क्रिएट. क्रिएट म्हणजे तयार करा. क्रिएटवर जायचं आहे. क्रिएटवर गेल्यानंतर आपल्याला अपलोड करावी लागेल एखादी इमेज अपलोड करायची आहे. मग ती इमेज कशी अपलोड करायची? चला, फॉर एक्झाम्पल आता मला काय शिकवायचे आहे या ठिकाणी, सांगा बरं एखादा टॉपिक की त्याच्यात आपण अशी एखादी इंटरॅक्टिव्ह इमेज तयार करू शकतो. हां, पार्ट्स ऑफ तात्पुरत्या स्वरूपात मी आता काय करतोय, एक इमेज कोणती तरी डाउनलोड करतो आणि ती ॲड करतो इथे. ओके, आधी मला जे पाहिजे ना ते मी डाउनलोड करून घेतोय किंवा तयार करून घेतो. तुम्ही पिक्सेल लॅबवर तयार करायची आहे. मी या ठिकाणी सहज काय करतोय, त्याला डाउनलोड करून वापरतोय. क्रिएटवर जायचं आहे. क्रिएटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, अपलोड इमेज करायचे आहे. अपलोड इमेज केल्यानंतर आपण डेस्कटॉपवर गेलो. डेस्कटॉपला गेलोत का, कारण मी तिथे ते सेव्ह केलेली आहे. ओके, हे बघा आपली इमेज या ठिकाणी आलेली आहे. इमेज क्लिअर दिसत नाही आहे. 1 मिनिट. बॅक जातो आणि क्रिएट करतो, कारण काय, ती इमेज क्लिअर वाटत नव्हती ना, म्हणून दुसरी इमेज घेऊया आपण. अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर आपण या ठिकाणी आता ही इमेज घेतली.
ओके, व्हेरी गुड. ही इमेज या ठिकाणी आलेली आहे बघा. तर सगळ्यात आधी मला असं वाटतं की नाऊनवर क्लिक केल्यावर नाऊनचा व्हिडिओ दिसला पाहिजे. नाऊनवर क्लिक केल्यावर नाऊनचा व्हिडिओ दिसला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून मी काय करतो बघा, ॲड टॅग करायचे आहे. काय करायचे? ॲड टॅग. ॲड टॅग. आणि टॅग तुम्हाला नेमकं कसला द्यायचं आहे बघा. ॲड टॅग टेक्स्ट अँड मीडिया. ॲड टॅग. आता हा टॅग तुम्हाला कुठं द्यायचा आहे? नाऊनला द्यायचा आहे, प्रोनाऊनला द्यायचा आहे, ॲडजेक्टिव्हला द्यायचे. कुठे द्यायचं आहे? आपण नाऊनला देऊया. नाऊनला दिला. आता या ठिकाणी तुम्हाला नेमकं काय दाखवायचं आहे? काय तुम्हाला ॲड करायचं आहे? आपल्याला एक लिंक ॲड करायची आहे की नाही? म्हणून बघा, ॲड कंटेंट फ्रॉम वेबसाईट त्यावर क्लिक करायचं आहे आणि आपली जी काही लिंक असेल ती या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहे. मी ते सर्च करतो यूट्यूबवर नाऊन, जेणेकरून आपल्याला तो नाऊनचा व्हिडिओ देता येईल. कोणाचाही द्या, आपलाच असला पाहिजे असं काही नाही. आपला दिला तो उत्तम, आपला व्हिडिओ असेल तो उत्तम, नसेल तर हरकत नाही, दुसऱ्याचा द्या. ओके, पार्ट्स ऑफ स्पीचचा माझा एक व्हिडिओ आहे, खूप जुना व्हिडिओ आहे, तो आपण घेऊया, शेअर करूया. इथे शेअर, कॉपी. काय केलं आपण? कॉपी केली ती लिंक. आणि या ठिकाणी तिला पेस्ट केली. ओके, पेस्ट बघा, पेस्ट करताच बरोबर तो या ठिकाणी तो व्हिडिओ आलेला आहे. पण तुम्हाला हा व्हिडिओ इथे आला की समजून घ्यायचं तुमची लिंक पेस्ट झाली. आता व्हिडिओ आहे तो व्हिडिओसारखा दिसला पाहिजे, आहे की नाही? मग त्यासाठी मी काय करतो, चेंज आयकॉन करायचं. बघा, चेंज आयकॉन, वेगळे वेगळे आयकॉन दिसत आहेत. तुम्हाला त्या कसं सिम्बॉल दिसला पाहिजे? प्लेचा सिम्बॉल पाहिजे की नाही? व्हिडिओचा सिम्बॉल बघा, व्हिडिओचा सिम्बॉल आहे. कोणत्या कलरमध्ये पाहिजे? लाल कलर. या पद्धतीने. आता बघा, हा व्हिडिओचा सिम्बॉल या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे याच्यावर जर क्लिक केलं तर नाऊनचा व्हिडिओ, सॉरी मी काय आता पार्ट्स ऑफ स्पीच आहे ना. ओके, इथे जर क्लिक केलं, याच्यावर क्लिक केलं तर काय? पार्ट्स ऑफ स्पीच ओपन होईल. बघा, आता इथे क्लिक केल्यावर पार्ट्स ऑफ स्पीचचा व्हिडिओ ओपन होईल. आता आपण काय करूया? नाऊनचा व्हिडिओ आपण ॲड करूया. एक करता येईल. आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी काय दिलं आहे, त्याला एक व्हिडिओचा सिम्बॉल आणि व्हिडिओ दिला आहे, बरोबर. मला असं वाटतं की एका बाजूला मी टेक्स्ट द्यावा. फॉर एक्झाम्पल बघा, मी काय करतो आता, पार्ट्स ऑफ स्पीच टाईप करतो, सर्च करतो. ही लिंक आहे समजा, ही वेबसाईट ओपन केली, याच्यात मला आवडते की नाही. आता मी काय करतो, ही वरून बघा, ही वरती सगळ्यात वरती लिंक दिसते मला. ही लिंक आपण या ठिकाणी कॉपी करायची. ही लिंक आपल्याला कॉपी करायची. काय करणार? त्यावर बोटाने दाबून धरा, आपोआप कॉपी होते. किंवा त्याला असं सिलेक्ट करा, Ctrl+C करा, कॉपी होते. थिंक लिंकमध्ये गेलो, ॲड टॅग करायचं. आपण टॅग, याला टॅग म्हणतो आपण. आता टॅग ॲड करूया. आपण टॅग काय ॲड करतोय? वेबसाईट, फ्रॉम वेबसाईट करतोय की नाही, म्हणून याला सिलेक्ट करा. इथे ती पेस्ट करा. ती लिंक जी आहे ती इथे पेस्ट करा. बघा, ही लिंक या ठिकाणी आलेली आहे.
आता ही जी इन्फॉर्मेशन आहे, हा फोटो आहे का आर्टिकल आहे? आर्टिकल आहे. मग आर्टिकलसाठी आपण वेगळा सिम्बॉल घेऊया. मग आयकॉन आपण वेगळा चेंज आयकॉन करूया. आयकॉन चेंज करू. या ठिकाणी बघा पुस्तकाचा घेऊ शकतो आपण. पुस्तकाचा आयकॉन घेतला. आता हा पुस्तकाचा आयकॉन आपण या ठिकाणी घेऊ शकतो. तो आयकॉन बदललेला नाही ना, आपण आयकॉन बदलूया. चला, आयकॉन आपण घेतला, चेंज आयकॉनवर गेलो, पुस्तकावर क्लिक केला आणि पुस्तक कोणत्या कलरचं पाहिजे? लाल कलरचे. ठीक आहे, लाल कलर घेतला. हे बघा, थोडक्यात जर एखाद्याने या पुस्तकावर क्लिक केलं तर त्याला असं ही वेबसाईट ओपन होईल आणि याच्यावरचं त्याला टेक्स्ट स्वरूपात वाचता येईल पुस्तकासारखं. ओके, टेक्स्ट वाचता येतील. एखाद्याला वाटलं मला व्हिडिओ बघायचा आहे, त्याने या व्हिडिओवर क्लिक केलं तर त्याला या बाजूला असा व्हिडिओ दिसेल. बाजूला अशा प्रकारच्या व्हिडिओ दिसेल. कोणताही व्हिडिओ आपण देऊ शकतो. ओके, आता आपण नाउन घेऊया. समजा नाउन घेतला, एक चांगला व्हिडिओ तुम्हाला जो पाहिजे तो घेतला, शेअर केलं, कॉपी केली, लिंक कॉपी केली, आपल्या वेबसाईटवर गेलो, ॲड टॅग करायचे. ॲड टॅगमध्ये गेल्यानंतर ॲड कंटेंट फ्रॉम वेबसाईट आणि आता इथे आपल्याला ती पेस्ट करायची आहे. हे बघा, आयकॉन आपण बदलूया. चेंज आयकॉन. व्हिडिओ आहे म्हणून व्हिडिओचा सिम्बॉल घेतला, पिवळा कलर घेतला. तुम्हाला जो कलर पाहिजे तो कलर घ्या. आता कसलं आहे? नाऊनचं आहे की नाही? मग नाऊनला ठेवा, त्याला कुठेतरी इथे ठेवा किंवा इथे ठेवा, आपल्यावर आहे. तसं आता प्रोनाऊनचं घेऊया. प्रोनाऊन घेतले. समजा प्रोनाऊनचा व्हिडिओ आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. शेअर केलं, याला शेअर करून कॉपी करायची, लिंक कॉपी करायची. थिंग लिंकवर गेलो, ॲड टॅग करायचे, ॲड कंटेंट फ्रॉम वेबसाईट, URL या ठिकाणी पेस्ट करायचे आहे. चेंज आयकॉन आपण करूया. व्हिडिओचा सिम्बॉल घेतला, कलर तुम्हाला पाहिजे तो घेतला. ओके, आता हा आपण प्रोनाऊन इथे ठेवला. ॲडजेक्टिव्हसाठी पण असंच करू शकतो, वर्बसाठी करू शकतो की नाही. याला डन केली. आता समजा आपण काय करूया, वेगळं काहीतरी घेऊया. ॲडजेक्टिव्हबद्दल आपण कशा प्रकारच्या एखादा फोटो घ्यायचा आहे समजा. ॲडजेक्टिव्ह एक्झाम्पल. काय करणार याची साधी आपण काय करणार, आता ही लिंक आहे बघा, हा फोटो आहे, या फोटोची लिंक घ्या. इथून आपण ॲडजेक्टिव्हची लिंक घेतली. कोणती लिंक घ्या तुम्ही, कोणतीही लिंक घ्या. ॲड टॅग केलं, ॲड टॅगमध्ये ॲड फ्रॉम कंटेंट टाईप V, कंट्रोल V, पेस्ट कर मित्रा. चेंज आयकॉन. आयकॉन आपल्याला बदलायचा आहे. काय बदलणार, तुम्ही वेगळा आयकॉन घेऊ शकता, त्यामध्ये तुम्हाला जो पटेल तो.
तर आयकॉन हा कसला आहे समजा पुस्तकाचा घेतला आहे, रिडेबल आहे म्हणून आपण हा घेऊया ॲडजेक्टिव्ह या पद्धतीने. अशा प्रकारे कोणतीही आपण लिंक ॲड करू शकतो. हे झाल्यानंतर आपल्याला काय करायचं, आता डन करायचं असेल तर आपण त्याला डन करू शकतो. या ठिकाणी डन दिसते बघा, डन. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती लक्षात घ्यायची तुम्हाला, शेअर करताना शेअर इथे सगळ्यात महत्त्वाचे आहे. ही जर समजा सेटिंग चुकली तर तुम्हाला पुढे जमणार नाही. तर काय करायचे आपल्याला, चेंज विजिबिलिटी करायचे आहे. काय करायचे, चेंज विजिबिलिटी आणि पब्लिक करायचे, पब्लिक सेव्ह. शेअरमध्ये गेलो आणि आपण काय केलं, त्याला चेंज विजिबिलिटी केलं आणि आता याला आपण शेअर लिंक बघा, शेअर लिंक आहे या ठिकाणी, शेअर लिंक आहे. ही लिंक आपण कॉपी करू शकतो आणि आपल्या ग्रुपवर शेअर करू शकतो. ही लिंक ओपन केली की आपण बरोबर थिंगलिंगच्या इमेजवर जातो. हे बघा पार्ट्स ऑफ स्पीच याच्यावर आणताच बरोबर बघा तो कर्सर कसा होतोय पंजामध्ये, त्याला ओपन करतो आणि या ठिकाणी आता व्हिडिओ ओपन होतोय. पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल व्हिडिओ ओपन होतोय. तुम्ही जो व्हिडिओ त्या ठिकाणी ॲड केला असेल तो, ओके. त्यानंतर तुम्हाला असं वाटतं बघा, आता हा या ठिकाणी पुस्तकाचा सिम्बॉल आहे, यावर क्लिक केलं तर रीडेबल आहे, वाचता येईल असं. कोणतीही लिंक आपण देऊ शकतो कोणत्याही साईटची, डोंट वरी, आपली असो की दुसऱ्याची असो, पार्ट्स ऑफ स्पीचबद्दल. ओके, चला आपण एक दुसऱ्या प्रकारे बघूया. हां मॅडम, विकिपीडिया तयार झाला. ओके, हो हो हो, खूपच छान. हो, आणखी एक सुंदर, आता बघा सुंदर आपण एक तुम्हाला सांगतो. आता याच्यातच आता बघा ट्री, आता हे ट्री आहे समजा, फॉर एक्झाम्पल आपण बघूया. आता किती सुंदर आपण आपलं एक इंटरॅक्टिव्ह किंवा अतिशय सुंदर पद्धतीने आपण एखादा कंटेंट तयार करू शकतो. म्हणजे ज्या मुलांना एखादा टॉपिक कठीण वाटतो ना, तो सुद्धा आपण सोपा करू शकतो. तुम्ही ह्युमन ॲनाटॉमी घ्या किंवा एखादा ॲनिमलची ॲनाटॉमी घ्या, काही घेऊ शकतात, आहे की नाही. ट्रीज पार्ट्स, अतिशय सुंदर टॉपिक आहे बघा. आपण हा टॉपिक हे घेऊया. याला मी डाउनलोड करतो आधी. थोडक्यात याचा वापर तुम्ही कसा, कुठे, तुमच्या कल्पनेवर आहे. कसा करायचा, किती प्रभावी करायचा, कुठे करायचा, तर तुमच्यावर डिपेंड आहे. मी फक्त तुम्हाला हे असं असं आहे असं दाखवू शकतो, बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या हातात आहेत. बघा मी काय केलं, एक ट्री डायग्राम मला इंटरेस्टिंग बनवायचं बघा. क्रिएटवर जातो, रिव्हिजन पण होईल आणि क्रिएट पण करतोय, रिव्हिजन पण होईल, मुद्दा म्हणून करतोय डबल.
हां, क्रिएटवर जायचं आहे. क्रिएटवर गेल्यानंतर आपण काय करूया, मला ज्या इमेजला इंटरॅक्टिव्ह बनवायची ती इमेज मी घेतो. ही ट्रीची इमेज मी या ठिकाणी घेतो. ओके, आता ट्रीचे वेगळे वेगळे पार्ट्स, फ्लॉवर, फ्रूट्स, लीफ, स्टीम, रूट्स, वेगळे वेगळे पार्ट्स. आता हे सगळ्या पार्ट्सबद्दल मला मुलांना काहीतरी दाखवायचे आहे. तर सगळ्यात आधी मी काय करतो, रूट्स म्हणजे काय मी ते माहिती घेतो. मग आता रूट्सबद्दल आपण या ठिकाणी बघूया. ओके, ट्रीचे रूट्स कसे असतात ते आपण बघूया. त्याबद्दल माहिती वेगळे 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 आहेत. त्यांच्यापैकी आपल्याला जो व्हिडिओ आवडला, आपल्याला माहिती की हा विद्यार्थ्यांना समजू शकतो, आवडू शकतो, इंटरेस्टिंग वाटू शकतो, तो व्हिडिओ आपण घ्या किंवा तो आर्टिकल घ्या किंवा ती साईट घ्या. असंख्य साईट्स आहेत, असंख्य व्हिडिओज आहेत. आपल्यासाठी मोठा खजिना आहे. बघा, ॲड टॅगवर मी गेलो, ॲड कंटेंट फ्रॉम वेबसाईट आणि एम्बेड कोड URL म्हणजे आपली लिंक पेस्ट केली. आयकॉन मी चेंज करतो, आपला व्हिडिओ असल्यामुळे व्हिडिओचा मी सिम्बॉल घेतो. तुम्ही कोणता, हा पण घेऊ शकतात. बघा, हा पण घेऊ शकतात. वेगळे वेगळे आहेत, तुम्हाला काय वाटतं तुमच्या पद्धतीने घ्या. ओके, हा घेतला समजा, यूट्यूबचा घेतला, यूट्यूबचा आहे म्हणून यूट्यूबचा घेतला. डन. आता बघा, हा आहे रूट्स. मी इथे घेऊ शकतो किंवा याला इथे घेऊ शकतो. म्हणजे यावर क्लिक केल्यावर बरोबर मुलं रूट्सबद्दल माहिती घेतील. ॲड टॅग करतो पुन्हा. आता मी घेतो आणि मला स्टीमबद्दल माहिती द्यायची. आता स्टीम, मला असं वाटतं की आपण विकिपीडियाची माहिती देऊ या ठिकाणी. चला, स्टीम ऑफ ट्री, विकिपीडिया. याची लिंक वरती बघा, सगळ्यात वरती लिंक दिसते, ती कॉपी करायची आहे. सगळ्यात वरती कॉपी केली. आपल्या साईटवर गेलो, ॲड टॅगवर गेलो, ॲड कंटेंट फ्रॉम वेबसाईट पेस्ट केली. या ठिकाणी आली बघा. कंटेंटमध्ये मी आता काय करणार, आयकॉनमध्ये, आयकॉनवर गेलो. आयकॉन रीडेबल आहे म्हणून मी काय करतो, यांच्यापैकी तुम्हाला जे पाहिजे तो तुम्ही घेऊ शकतात. हा घेतला. चला, डन. हा मॅडम, स्टीम घेतला. हां, होऊन जाईल मॅडम, होऊन जाईल. याच्यात होऊन जाईल. फक्त PDF एस्केपला ते पेस्ट होत नव्हतं, इथे होऊन जाईल मॅडम. 100% तुम्ही मोबाईलवर पण करू शकणार. हां, ओके. त्यानंतर लीफ आहे बघा. लीफबद्दल मला असं वाटतं की आपण थोडी वेगळी माहिती देऊया. लीफ आपण एक, चला लीफचे आपण चित्र देऊया. हे बघा, इमेजची या ठिकाणी लिंक दिसते. ही लिंकवर आपण क्लिक केलं, इथून आपण त्याला कॉपी करायची. लिंक कॉपीड. ॲड टॅगवर गेलो, इथे लिंक आपण पेस्ट केली. काय खूपच कठीण गोष्ट नाही मित्रांनो. फक्त काय करायचे माहिती आहे का आपल्याला, इकडनं उचलायचे इकडे टाकायचे फक्त, बस. आता ही सपोर्ट करत नाही म्हणून हरकत नाही, हिच्या पिछा सोडून द्यायच्या, दुसरी गोष्ट घ्यायची. जास्त खूप डोक्याला ताण घ्यायची आवश्यकता नाही. हे नाही होते ना, दुसरी वस्तू घ्यायची, हरकत नाही. ऑलवर जातो. ऑलवर आहे त्या ठिकाणी वेगळी वेगळी माहिती. लिव्ज. ओके, बघूया, आवडतं तर घेऊया, नाहीतर मग आपण दुसरं घेऊया काहीतरी. ओके, लिप स्टेप्स. ओके, या ठिकाणी शेअर करूया, कॉपी करूया. थिंग लिंकवर गेलो, ॲड टॅग,
ॲड कंटेंट. ओके, हा व्हिडिओ आपण या ठिकाणी आला बघा, इथे आला म्हणजे समजा सक्सेस. चेंज आयकॉन व्हिडिओचा केला, तुम्हाला जो पडेल तो घ्या. आणि काय घेतलं आहे आपण, लिफला ठेवला इथे. ओके, फ्लॉवरबद्दल माहिती पाहिजे आपल्याला. फ्लॉवर्स काही मिळो ना मिळो, तुम्हाला विकिपीडियात 100% मिळतो. कोणताही शब्द टाईप करा, विकिपीडिया 100% तुम्हाला उपलब्ध होऊन जातो. विकिपीडिया घेतला, थिंगलिंगमध्ये गेलो, ॲड टॅग केला, ॲड कंटेंट फ्रॉम साईट आणि या ठिकाणी पेस्ट केला. आवाज येतोय, स्क्रीन दिसते. ओके, बघा तुम्ही ही लिंक या ठिकाणी पेस्ट करताच बरोबर या ठिकाणी तुम्हाला ते प्रिव्ह्यू दिसतो, याचा अर्थ सक्सेस आहे. नंतर चेंज आयकॉनवर जायचे आहे, तुम्हाला जो आयकॉन घ्यायचा असेल तो तुम्ही घेऊ शकतात. डन करायचं आहे. आणि आपण हा काय गेलं त्याला आहे फ्लॉवर्स कुठे गेला, फ्रूट्स आपण बघूया आता. फ्रूट्स ओके, हा व्हिडिओ आवडला आपल्याला, हा घेऊ शकतो, स्क्रीन शेअर करू शकतो आपण, शेअर करू शकतो. थिंग लिंकवर गेलो, ॲड टॅग, ॲड कंटेंट. एकच गोष्ट मुद्दा म्हणून मी किती रिपीट केली मित्रांनो, बघा तुम्ही एकचदा जर बघितलं ना, म्हणजे एकदा बघितलं की लिंक कशी ॲड करतोय तरी समजून जाईल. एवढं आवश्यकताच नाही आहे, फक्त एकदा लिंक कशी ॲड करतात ही टेक्निक तुमच्या लक्षात आली म्हणजे विषय संपला. आता तुम्ही याला डन करायचे. आता इथून बघा महत्त्वाची टॉपिक आहे, इथून काय आता डन करायचे आहे. डन केल्यानंतर शेअर कसं करायचं ते आता लक्षात घ्या. डन केल्यानंतर शेअर कसं करायचं ते लक्षात घ्या. सगळ्यात वरती बघा आपल्याला शेअर दिसतंय, शेअरवर जायचे आहे. सर्वात महत्त्वाची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट अशी सेटिंग, कारण तुम्ही जर समजा हे आता शेअर केलं तर 100% कोणालाही दिसणार नाही. मग त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची सेटिंग आहे चेंज व्हिजिबिलिटी. हे आपल्याला करायचे आहे. आधी काय व्हिजिबिलिटी करायची आहे, पब्लिक करून घ्यायचे आहे. बघा माय ऑर्गनायझेशन म्हणजे फक्त माझ्या ऑर्गनायझेशनचे लोक बघू शकतील. पब्लिक म्हणजे पब्लिक कोणीही बघू शकेल, एनीवन कॅन फाइंड अँड ॲक्सेस. अनलिस्टेड म्हणजे मी ज्यांना पाठवेल तेच. ओके, तर मला काय करायचं आहे, पब्लिक करायची या ठिकाणी. पब्लिक मी जर नाही केलं तर तुमची लिंक पाठवून पण ओपन होणार नाही कोणाला. ओके, तर आपण याला पब्लिक करूया आणि खाली सेव्ह करूया. हे झाल्यावर शेअर लिंक करायची. बघा लिंक पाहिजे ना आपल्याला, शेअर लिंकवर गेलो आणि आता
कॉपी लिंक करायची आहे. लिंक कॉपीड बघा, कॉपीड दिसते की नाही, कॉपीड. आणि आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपवर आपण तिला शेअर करायची आहे, शेअर करायचे आहे. हे बघा आता व्हॉट्सॲप ग्रुपवर मी शेअर केलेले आहे. ही शेअर करतो आता आणि तिला ओपन करतो. ती शेअर केलेली लिंक आता मी ओपन केलेली आहे. ही लिंक ओपन होते. एवढं सुंदर पद्धतीने तुम्ही प्रेझेंटेशन करू शकता ना, अगदी बेस्ट. बघा तुला झूम करतो. मुलांना शिकवतोय आपण आणि शिकवताना आपल्याला माहीत सांगायचे त्यांना की व्हॉट इज रूट. आपण रूटवर बघा मुलांना, रूट म्हणजे काय. रूटवर क्लिक करा बरं. रूटवर क्लिक करता बरोबर त्यांना व्हिडिओ दिसेल काय आहे ते. रूट सिस्टम सायन्स ॲनिमेशन. Plant systems, the root. All flowering plants have two main systems, root system and shoot system. The shoot system. The aerial part or the part above the soil of flowering plants constitutes the shoot system, which includes ओके. मला असं वाटतं स्टीम म्हणजे काय रे मित्रांनो. स्टीमवर क्लिक करा बरं. स्टीमवर क्लिक केल्यावर ही माहिती मिळेल. मराठी माहिती पण घेऊ शकता, इंग्लिशमध्ये पाहिजे असं काही नाही. ओके. विकिपीडिया प्रत्येक भाषेमध्ये असतो. विकिपीडिया ओपन झाला. लीफ काय असतो बघा रे. लीफवर क्लिक केलं की लीफबद्दल माहिती. फ्रूट्स काय असतं, फ्रूट्सबद्दल माहिती. फ्लॉवर काय असतं, फ्लॉवरबद्दल माहिती. ही आपण बुक दिसते म्हणजे रिडेबल आहे. हा व्हिडिओचा सिम्बॉल दिसतोय म्हणजे हा व्हिडिओ दिसेल. मुलं खूप हुशार असतात, आपल्यापेक्षा त्यांना जास्त समजतं, ते समजून घेतील बरोबर काय येणार. ओके. तर मला वाटतं तुम्हाला थिंग लिंकसुद्धा समजली असेल. इंटरॅक्टिव्ह इमेजेस कशी तयार करायची समजली मित्रांनो. हां मॅडम. काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम का नाही तुम्हाला ते सांगतो. आता बघा मी हा व्हिडिओ प्ले केला. हा व्हिडिओ मी प्ले केल्यानंतर उलट हा ज्याचा व्हिडिओ आहे ना त्याचा व्ह्यू वाढतोय. उलट आपण त्याला मदत करतोय, त्याचा व्हिडिओ शेअर करतोय. जे लोक बघतील, आपले विद्यार्थी जे बघणार आहेत ते काय करणार आहेत, हा व्हिडिओ बघणार आहेत. उलट त्या माणसाचा व्हिडिओ बघितला जातोय. आपण नाही वापरायचं ना त्याला, तो त्याचा व्हिडिओ आपण फक्त आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतोय. आणि असं नको असेल तर आपण समजा काय करायच्या, 1 2 3 4 अशा आधी आपण व्हिडिओ तयार करून घ्यायचे, यूट्यूबवर अपलोड करायचे आणि आपल्याच व्हिडिओची लिंक द्यायची. फायदा नंबर 1 कॉपीराईटचा प्रॉब्लेम नाही. फायदा नंबर 2 आपले तेवढे व्ह्यू वाढतील, आपले तेवढं वॉच टाईम वाढेल, आपलं यूट्यूब चॅनल तेवढं ग्रो होईल, आहे की नाही. तेही आपण करू शकतो. कोणतीही द्या, कोणतीही लिंक द्या, कोणतीही लिंक देत आहे. फॉर एक्झाम्पल दीक्षा ॲपची आपण लिंक देऊन बघूया. चला मॅडमांच्याही आपण प्रश्नाचं आपण सॉल्युशन बघूया. कोणतीही लिंक द्या, 100% त्या ठिकाणी ते काम करते.
ओके, दीक्षा ॲपवर आलेलो आहोत आपण. प्लान स्ट्रक्चर अँड फंक्शन सायन्स क्लास 7 आहे बघा, तो ओपन करूया. इथे शेअर दिसतंय बघा, शेअरवर क्लिक करायचे, कॉपी लिंक करायची आहे आणि आपल्या थिंग लिंकवर जायचे आहे. ॲड टॅग करायचे आहे, ॲड, आणि इथे आपण आता पेस्ट करायचे आहे. ओके, इथून आपल्याला कॉपी करून थिंग लिंकवर गेलो, इथे पेस्ट करायचे आहे. नाही येते. ओके, ओके. ही आपण या ठिकाणी दीक्षाची जी काही लिंक आहे ती आपण ॲड केली. याला आपण आता काहीतरी सिम्बॉल देऊया. डन करूया आणि याला वरती ठेवूया. किंवा सिम्बॉलचा कलर सुद्धा आपण बदलू शकतो. ओके, या पद्धतीने आता हे दीक्षा ॲपची आपण या ठिकाणी लिंक दिलेली आहे. दीक्षा ॲपचा जो व्हिडिओ होता त्याची आपण या ठिकाणी लिंक दिलेली आहे. ओके मॅडम, त्यानंतर डन केलं, शेअर केलं. शेअरमध्ये तुम्ही ज्या पाठवणार तो कोणाला दिसणार नाही. तुम्हाला काय करायचे, विजिबिलिटी करायची आहे, शेअर लिंक करायची आहे, कॉपी करायची आहे, नंतर मग ती आपल्या ग्रुपला किंवा कुठे पाठवायची असेल ती पाठवायची आहे. या पद्धतीने